मुंबईच्या ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि या निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। आजपासून 19 जानेवारीपर्यंत वानखेडेवर सुवर्ण महोत्सवी सप्ताह साजरा होतोय। या निमित्तानं आज पहिल्या दिवशी भारताचे माजी कसोटीवीर सुनील गावस्कर यांच्या हस्ते मुंबईच्या आजवरच्या कर्णधारांचा सन्मान करण्यात आला। यामध्ये माजी कसोटीवीर चंद्रकांत पंडित, वासिम जाफर, निलेश कुलकर्णी, संजय मांजरेकर, लालचंद राजपूत, विनोद कांबळी अशा दिग्गजांचा समावेश होता। 1974 साली वानखेडे स्टेडियमच्या उभारणीला सुरुवात झाली होती, तर जानेवारी 1975 मध्ये वानखेडेवर पहिला कसोटी सामना खेळवण्यात आला होता। तर वानखेडे स्टेडियमवरच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारे वेगवेगळे कार्यक्रम आणि MCAचे वानखेडे संदर्भातले भविष्यातले प्लॅन्स याविषयी अध्यक्ष अजिंक्य नाईक यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश कांसे यांनी। क्रिकेटची पंढरी मुंबई आणि मुंबईतलं वानखेडे स्टेडियम, याच वानखेडे स्टेडियमला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत आणि याच निमित्तानं मुंबई क्रिकेट असोसिएशननं खास कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे आणि त्याची सुरुवात होते आजपासून। आणि आपल्यासोबत याविषयीच बोलण्यासाठी आहेत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नाईक सर। सर, कार्यक्रमाची सुरुवात तर ग्रँड केली आहे, सगळे कॅप्टन्स इथे बोलवले होते आज आत्तापर्यंत मुंबईचे सगळे। पुढचे 7 दिवस कसं काय चालणार आहे कार्यक्रम आणि या कार्यक्रमाविषयी? आमच्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी हा खूप महत्त्वाचा आठवडा आहे, कारण आमचा जो इतिहास आहे हा आम्ही मुंबईच्या लोकांकडे, भारताच्या लोकांकडे घेऊन चाललो आहे। कारण तरुण पिढीला कुठेतरी मुंबई क्रिकेट असोसिएशन दिलेले प्लेयर्स, मुंबईने जिंकलेली रणजी ट्रॉफी, मुंबईच्या या मैदानावर झालेले वेगवेगळे रेकॉर्ड्स हे कुठेतरी घेऊन जायला पाहिजे असं आमच्या अपेक्स काउन्सिलची इच्छा होती। आणि इतिहास जेव्हा जागा राहतो तेव्हा तरुण पिढीला एक ॲग्रेशन किंवा त्याच्यातनं काहीतरी नवीन करण्यासारखं वाटतं। आणि जर तुम्ही बघितलं मुंबई क्रिकेट असोसिएशननी जे भारताला जे प्लेयर्स दिले आहेत किंवा ज्या ट्रॉफीज जिंकल्या आहेत, ह्या भारतात कुठल्याही असोसिएशननी एवढ्या जो रेकॉर्ड आहे तो कधी केला नाही आहे। वानखेडे स्टेडियमवर आल्यानंतर क्रिकेटचा सामना आपण पाहतो, भरलेलं स्टेडियम पाहतो, पण त्याच्यानंतर 2 गोष्टी गेल्या काही महिन्यांमध्ये ॲड झालेल्या आहेत खरं तर। एक आहे सचिन तेंडुलकर, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पुतळा, आणि दुसरं धोनीने ज्यावेळी 6 मारलेला ते मेमोरियल। तशा काही गोष्टी इथे भविष्यात होणार आहेत। मग आम्ही कंटिन्यूस बॅकएंडला काय रिसर्च करत असतो, इकडे काय काय इतिहास झाले आहेत, इकडे काय म्हणजे इकडे रेकॉर्ड्स तोडले गेले आहेत। कारण एक आम्ही कॉफी टेबल बुक लॉन्च करणार आहे 19 तारीखला, हा पण त्याच्यातलाच एक भाग आहे। मुंबई क्रिकेट असोसिएशनकडे एक असं डॉक्युमेंट, कंपाईल्ड डॉक्युमेंट नव्हतं, ते आज कुठेतरी आम्ही 5 डिकेडमध्ये 50 वर्षाचं मुंबईकरांसाठी आम्ही घेऊन चाललो आहे। ह्या 2 आम्ही गोष्टी केल्या, जे स्टॅच्यू झालं, धोनीचा सीटचं जे आम्ही मेमोरियल क्रिएट केलं, असे उपक्रम वेगवेगळे आम्ही करत राहू। त्याच्यासाठी आमचा बॅकएंडला रिसर्च चालू आहे, चांगल्या गोष्टी कशा आम्ही मुंबईकरांसाठी घेऊन जाऊ हे आम्ही नक्कीच याचा प्रयत्न करू। पर्यटन स्थळ म्हणून वानखेडेला डेव्हलप करण्याबाबत मुंबई क्रिकेट असोसिएशनचे काही प्रयत्न चालू आहेत का? मधल्या काळात आम्ही MTDCचे एक करार केला होता 2019-20 मध्ये, त्याच्यानंतर कोविड आलं, त्याच्यामुळे तो जो करार होता त्याच्या पुढे आम्ही कॅरी फॉरवर्ड करू नाही शकलो। पण आम्ही ज्या दिवशीपासून आम्ही या इकडे पदभार स्वीकारला, आम्ही क्रिकेट इक्विपमेंट फेअर केलं, जेणेकरून 5 ते 10 हजार लोकांची उपस्थिती होती, त्यांना वानखेडेसारख्या स्टेडियममध्ये आत येता आलं, मैदानावर येता आलं। त्यांची जी उपस्थिती बघून आम्हालासुद्धा असं वाटलं की काहीतरी आपण वानखेडेसाठी केलं पाहिजे। त्याचाच एक भाग म्हणून हा आज आम्ही उपक्रम म्हणजे कार्यक्रम करतो आहे। अजून एक गोष्ट, आम्ही मुंबई महापालिकेकडे परमिशन पण टाकली की कुठेतरी आमचं म्युझियम असलं पाहिजे मुंबई क्रिकेट असोसिएशनचं, कारण एवढं मोठी इतिहास आहे, एवढी मोठी लिगसी आहे, तर त्याचं आम्ही प्रोसेस चालू केली आहे। येणाऱ्या काळात नक्कीच ह्याच्यातनं चांगलं काहीतरी मुंबईकरांसाठी आणि भारतातल्या जे पर्यटक आहेत जे मुंबईत, ह्यांच्यासाठी काहीतरी आम्ही चांगलं करू। असं बोललं जातं की वानखेडेची सिटिंग कॅपॅसिटी ही फार कमी आहे, 32,000-35,000 पर्यंत आहे। ही सिटिंग कॅपॅसिटी वाढवण्यासाठी काही प्रयत्न होणार आहेत का भविष्यात? इकडे स्पेस कॉन्स्टंट आहे, इकडे जेवढं पॉसिबल करू शकतात ते मागचे जे आमची जी कमिटी असेल, आदरणीय पवारसाहेब असतील किंवा तेव्हाचे आर्किटेक्ट शशी प्रभू असतील, त्यांनी जे बेस्ट मुंबईकरांसाठी किंवा देशातल्या सगळ्या नागरिकांसाठी देऊ शकतो दिलं आहे। इकडे अजून काय बेटर करू शकतो ते आम्ही करू शकतो, पण इकडे स्पेस कॉन्स्टंट असल्यामुळे कॅपॅसिटी वाढत येणार नाही, जी आहे तेच आपल्याला अनुभवायला लागेल।
खास आकर्षण जे 19 तारीखला आहे त्याच्याबद्दल काय सांगाल सर? आज ओपनिंग बॅट्समॅन सुनील गावस्कर सर होते आणि त्यांची जी टीम होती त्यांनी चांगली उपस्थिती दाखवून ही मॅच सक्सेसफुल केली आहे. म्हणजे जो पहिला दिवस आहे. दुसरा जो आमचा 15 तारीखला जो इव्हेंट आहे, हे जे आपले अनसंग हिरोज आहेत म्हणजे अननोटिस लोक आहेत, म्हणजे माळी असतील, सिक्युरिटी गार्ड्स असतील, क्युरेटर्स असतील, ह्या लोकांना कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळाला पाहिजे, त्यांना कुठेतरी अप्रिशिएशन मिळालं पाहिजे. म्हणून आज आम्ही आणि ॲपेक्स काउन्सिलने असं डिसाईड केलं त्यांचा आपण सत्कार केला पाहिजे. हे आजी माझी पदाधिकारी आहेत मुंबईकडे असून त्यांचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, कारण ते पण पडद्यामागचे हिरो आहेत, त्यांना कुठेतरी सन्मानित केलं पाहिजे. कारण लास्ट 50 वर्ष त्यांनी त्यांचा जे आयुष्यातले महत्त्वाचा जो टाईम आहे तो या असोसिएशनने दिला आहे. प्लस मुंबईची जी पहिली रणजी ट्रॉफी झाली होती तेव्हा 7 प्लेयर्स आज अलाइव्ह आहेत, त्यांचा आम्ही सत्कार करणार आहेत. आणि मग 19 तारीखला आम्ही जे इंडियाचे जे प्लेयर्स आहेत ज्यांनी मुंबई थ्रू रिप्रेझेंट केलं, मुंबईला रिप्रेझेंट केलं, त्यांचं एक प्लॅटफॉर्मवर डिस्टिंग्विश जे गेस्ट असतील त्यांच्या उपस्थितीत हा त्यांचा सत्कार समारंभ होईल, त्यांच्याशी चर्चा होईल आणि वानखेडेतल्या खास मेमरीज आम्ही लोकांपुढे घेऊन जाऊ. परत गव्हर्नमेंटचं पोस्टल डिपार्टमेंट बरोबर आम्ही कोलॅबरेट करून एक पोस्टल स्टॅम्प येतो आहे. असं विविध कार्यक्रम. आणि एक 23 तारीखला जी फर्स्ट टेस्ट मॅच झाली होती तो एक खास उपक्रम आम्ही राबवत आहोत. त्याचा तुम्हाला आम्ही थोड्या दिवसातच अपडेट करू, कारण तो कधी न होणारा कार्यक्रम असेल किंवा कधी असं झालं नाही आहे मुंबई भारतामध्ये. तर तो एक तुम्हाला 23 तारीखला जेव्हा फर्स्ट टेस्ट मॅच खेळली होती इंडिया वेस्ट इंडिजची 1975मध्ये, तर तोसुद्धा कार्यक्रम आम्ही 23 जानेवारीला इकडे करणार आहोत. या निमित्तानं क्रिकेट प्रेमींना काय आवाहन कराल आणि त्यांच्यासाठी काय सोयी सुविधा? क्रिकेटप्रेमी जेवढे जागृत आणि जेवढे त्यांची उपस्थिती ह्या कार्यक्रमाला इकडे राहील तेवढं मुंबई क्रिकेट असोसिएशनसाठी, भारतीय क्रिकेटसाठी खूप इम्पॉर्टंट राहील. कारण फॅन्सवरच पूर्ण स्पोर्ट डिपेंड असतो. जेवढं फॅन्सचं इन्व्हॉल्वमेंट तेवढं स्पोर्ट्सचं अपग्रेडेशन किंवा स्पोर्ट्स जास्तीत जास्त दिसून येतो. तर क्रिकेटला मोठं करण्याचं महत्त्वाचं जर कोणी काम केलं असेल तर ते क्रिकेट फॅन्सनी. धन्यवाद सर, ABP माझाशी संवाद साधल्याबद्दल. सिद्धेश कांसे, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.